नमस्कार. आजच्या ठळक 25 बातम्या. केंद्राकडून एकाच वर्षाचे व्याज झाले जमा, सोसायट्या संकटात. मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक भाज्यांच्या भावात घसरण. चाकण बाजारपेठेत आवक वाढली. भानुदास एकनाथ जयघोषाने पैठण नगरी दुमदुमली. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मका वाळला तरीही जनावरांसाठी उभारला पाणवठा, जरांडे येथील शेतकऱ्याचा प्रयोग. तलावातील पाण्याचा अवैध उपसा थांबवा, जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने टाकली उकाड्यात भर, बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस. कोरड्या पात्रात खड्डा खोदून भागवले जाते गुरांचे तहान, 10 गावांचा प्राणी प्रश्न गंभीर. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिवळे सोने भिजले, हिंगोलीत अतोनात नुकसान. अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान. आर्थिक निकड असतानाही शेतमाल काही विकता येईना, हिंगोलीचा मोंडा हळद मार्केट यार्ड बंदच. ढगाळ वातावरणामुळे गहू, शाळू, ज्वारी, सोंगणीची लगबग झाली सुरू. हस्तपोखरी पाण्याअभावी मोसंबीच्या आगार धोक्यात, दुष्काळाच्या बसल्या झळा. शेणखताला मागणी वाढली, सोन्याचा भाव, उन्हाळी कामांना आला वेग. वाढत्या उन्हाने धास्ती वाढली, धनेगाव बंदरात अल्पसाठा. खरीप पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम, चाकूर येथील शेतकरी प्रतीक्षेत. दुष्काळ जाहीर झाला पण शेतकऱ्यांना मदत मिळेल कधी? 6,000 रुपये प्रति हेक्टरी देण्याचा प्रस्ताव.